तर आताच आपण पोचलो आहोत वर्तक रिसॉर्ट वाणगाव इथे. खूप छान प्लेस आहे आणि असं ॲम्बियन्स वगैरे खूप पॉझिटिव्ह आहे. सगळे चिकूची वगैरे झाडं आहेत आणि इथे छान असं फोटोसाठी केलं आहे. तर म्हटलं इथेच व्हिडिओचा इंट्रो घेऊया. स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही चायनीज खाल्लेलं, ओके होतं. सो आणि हा त्यांचा रिसॉर्ट आहे. आणि इथे जे आहे ना, इथे जे आहे ते डॉर्मॅटरी आहे. तिथे सगळे जेंट्स आहेत, बॉईज, आणि या साईडला 2 रूम्स आहेत. तिथे आम्ही सगळे लेडीज अकोमोडेट झालेलो आहोत त्या साईडला. आणि ओव्हरऑल खूप छान प्लेस आहे. सो आता पूलमध्ये जातो आहे, त्यासाठी असा लुक केला आहे पूर्ण ब्लॅक आणि वेणी आमच्या ज्या वहिनी त्यांच्याकडून वेणी बांधून घेतली आहे, सो दॅट केस तितके खराब नाही होणार. पण एक गोष्ट इथली सांगायची मेन म्हणजे इथलं जे पूल आहे ना ते कम्प्लिटली म्हणजे विहिरीच्या पाण्याचं आहे. त्याच्यात क्लोरीन नाही आहे, काही नाही आहे. आणि आम्ही आलो ना तेव्हा पण मी बघितलं ना पूर्ण क्रिस्टल क्लिअर वॉटर होतं. सो तसं सगळं होतं. आणि इथे आपण पाहू शकतो इथे असं झोपाळा वगैरे आहे लहान मुलांना खूप छान असं. आणि तिथे पण ॲक्टिव्हिटीज आहेत, तो पण असा हे आहे. तो अजून एक्सप्लोअर करू आम्ही. उद्या संध्याकाळपर्यंत आहोत. सो बरंच काही एक्सप्लोअर करू. आणि खाण्यापिण्याचं काय आहे ते देखील तुम्हाला थोड्याच वेळा सांगते. आता मी पूलमध्ये जाते कारण खूप गरमी आणि असं सगळं होतं. सो नाव जस्ट एन्जॉय अँड पूल टाईम. तर हा विहिरीच्या पाण्याचा स्विमिंग पूल आहे आणि लहान मुलांसाठी होता. सो आम्ही पोचल्यानंतरच त्यांनी ते फील करायला सुरुवात केलेली. आणि हा मोठ्यांसाठीचा आहे. पाणी पाहू शकता, क्रिस्टल क्लिअर आहे. आणि आम्ही पाण्यातून बाहेर आल्यानंतर पण अजिबात स्किन टॅन वगैरे झालेली नव्हती. सो हे एक चांगलं बेनिफिट आहे. ही जी आहे ती डॉर्मॅटरी आहे. डबल बेड्स आहेत. म्हणजे जर बारीक व्यक्ती असतील तर आय थिंक सो 3 लोक पण इझिली झोपू शकतात. त्या साईडला वॉशरूम आहे. आणि ही आमची होती गर्ल्सची आम्ही घेतलेली. सो इथे मी आणि तेजल झोपलेलो. इथे देखील 3 जणं जर बारीक असतील तर झोपू शकतात. आणि हा थोडा मोठा बेड होता. सो इथे हे लोक 4 जणं झोपलेले विथ 2 बेबीज असं. मिरर आहे आणि स्टोरेज पण बऱ्यापैकी त्यांनी दिलेलं, म्हणजे बॅग्स वगैरे ठेवायला. आणि वॉशरूम देखील नीट अँड क्लीन. आमची बच्चे कंपनी पूर्ण पूलचा आनंद घेते. सगळे असं हे करतात. पूल, बेबी पूल राहिला बाजूला, त्यांचं आपलं या मोठ्या पूलमध्ये सुरू आहे. हाय कर. हे ट्यूब वगैरे आणलेले आहेत मार्केटवरून येताना. आणि तो बॉल आहे. सो त्याच्याने पण आम्ही थोड्याच वेळात खेळू. तर आता आम्ही पूलमधून आलो आणि त्यांनी चहा आणून दिलाय आम्हाला. मस्त गरम गरम चहा. आणि बिस्किट्स आम्ही आणले आहेत, ते आता वरून घेऊन येतो. गवती चहा आहे का ह्याच्यात? आता चहा पिऊन झाला आणि आता मी परत पूलमध्ये आलो आहोत. सगळे फुल एन्जॉय चालू आहे. तर इथे त्यांनी स्नॅक्समध्ये बटाटे वडे आणि भजी आणून दिली होती. आणि चटणी पण खूप टेस्टी होती. तर आता छान संध्याकाळ, म्हणजे आपण रात्रही देखील म्हणू शकतो कारण 7 वाजले. आणि पूर्ण रिसॉर्टमध्ये मस्त लाईटिंग केली आहे. छोट्या छोट्या स्पॉटलाईट्स वगैरे आहे, तुम्ही पाहू शकता. इथे जे आहे ना ते कॅरम खेळायला केलेलं आहे. सो हे सगळे कॅरम खेळत आहेत. आणि त्याच्यात पुढे झोपाळा आहे. हे सगळे आमचे कॅरम चॅम्पियन आहेत. आणि फॅन देखील आहे वरती. सो मला गरम वगैरे झोपाळा आहे. नंतर फोटोशूट करेल त्या जागेवर. आणि आपण आता पुढे जाऊया. जे सगळ्या ट्रीजला देखील लायटिंग केली पाहू शकता. आणि आम्ही असं छान रेडी झालो आहे, वन पीस वगैरे घालून बर्थडे
मस्त वाटली. गार्डन एरियामध्ये पण लाइटिंग केलेली आहे. त्यांनी मला सेलिब्रेशन जे काही आहे ना आमच्या बर्थडेचं सेलिब्रेशन वगैरे ते सगळं करण्यासाठी इथे अशी स्पेस दिलेली आहे बऱ्यापैकी. आणि या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की वेडिंग जे डेस्टिनेशन वेडिंग्स असतात किंवा एंगेजमेंट वगैरे असतात त्या सगळ्या गोष्टी देखील ते करतात. सो ही अशी स्पेस आहे अंडर द नाईट स्काय विथ डीम लाईट्स अँड एव्हरीथिंग. सो मस्त वाटतंय खूप. इथे तिथे झोपाळे वगैरे आहेत. आणि तर इथे त्यांनी ना आम्हाला बार्बिक्यूसाठी दिलं आहे. हे असं बार्बिक्यूचं आहे. कोळसे वगैरे गरम करून दिले आणि चिकन असं मॅरिनेट केलेलं आहे आणि बाकी या स्टिक्स वगैरे सगळ्या दिल्या आहेत आणि तो पंखा वगैरे. सो आमचे जे मास्टर शेफ आहेत झगडेदादा नेहमीप्रमाणे ते करून देणार आहेत. सो आम्ही आता लाईव्ह इथे खाणार आहोत. लेट्स सी कसं होत आहे ते. तर दादा आता ते सगळे पीसेस त्या स्टिकला लावून घेतात आणि त्याच्यानंतर ते रोस्ट करतील. सो रोस्ट केल्यानंतर आपण खाऊया. वाव मस्त सुगंध येतोय एकदम चिकनचा. आणि लेट्स सी आता ते रोस्ट झाल्यानंतर. सो व्हेज जे आहे त्यांच्यासाठी त्यांनी छान असं पनीर चिली दिलेलं आहे. सॅटरडे असल्यामुळे बरेच जण व्हेज आहेत जसे की हे आणि ही कुठे गेली आमची नळ आणि ही आमची नळ आणि ते शेफ. सो ते लोक हे खाणार आहेत. आपण हे नॉनव्हेज वाल्यांनी याला न हात चावलेला. तर आता आम्ही हे काढून घेतोय. सगळं प्रॉपर कुक असं झालेलं आहे आणि थोडं गार झालं की आपण ते खाऊया. आणि इथे हे सेकंड बॅचचं आहे पूर्ण सगळं नॉनव्हेजचं. आणि तिथे आपला कोळसा आणि इथे थोडं दादा चाट मसाला स्प्रिंकल करतायत. सो लेट्स सी कसं आहे. आणि थोडं ऑइल. येस चिकन इज रेडी. आणि आता आपण खाऊया. दादा खा आणि सांग रे. इतके सगळे स्टार्टर्स खाल्ल्यानंतर मेन कोर्स देखील खूप छान होतं. भाकऱ्या दिलेल्या त्यांनी आणि अगदी पातळ अशा भाकऱ्या होत्या. त्यानंतर इथे राईस होता. पोटभर जेवण आहे या ठिकाणी. आणि हे चिकन करी दिलेली विच वॉज व्हेरी डिलिशियस. आणि त्याने डाळ दिलेली कारण व्हेजचे देखील बरेच जण होते. सो डाळ होती. आणि मला सर्वात आवडलेला पदार्थ म्हणजे पुढे आहे ही पनीरची भाजी दिलेली. आणि त्यांनी भेंडीची भाजी दिली होती जी मला खूप आवडली. खूप क्रिस्पी झालेली. सो तुम्ही जर या रिसॉर्टला येत असाल आणि व्हेज खाणार असाल तर नक्कीच भेंडीची भाजी तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला करून द्या. आणि सलाड दिलेलं सोबतच. आणि सकाळी ब्रेकफास्टला त्यांनी मिसळ पाव आणि भुर्जी पाव असा मेनू होता. मिसळ पण छान होती अशी आणि फरसाण वगैरे दिले. आणि इथले पाव आहेत ना थोडेसे वेगळेच होते टेस्टला. मस्त होते. छोटेसे होते आणि एकदम स्पॉन्जी होते. तर इथेच असं ना छान रोप वगैरे आहे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करायला म्हणजे नेचरच्या ह्याच्यात. नाईस ना. आणि हा ब्रिज पण केला आहे. सो तुम्ही जर ग्रुप असाल आणि पूल टाईमला कंटाळा आला असेल ना तर तुम्ही टाईम लावून असं गेम पण खेळू शकता या ठिकाणी की कोणी किती फास्ट कंप्लीट केलं वगैरे. आणि पूर्ण चिकूची बाग आहे आणि ना पूर्ण असं चिकूचा फ्रेग्रन्स आपण म्हणतो ना तसं कंटिन्यू येतो. आणि चिकू पडतायत देखील मध्ये मध्ये. आणि भरलेलं आहे झाड पूर्ण. तर आपल्यासोबत आता वर्तक फार्म हाऊसचे ओनर आहेत. आम्हाला तर आम्ही काल आलो तर इथली हॉस्पिटॅलिटी खूप आवडली आणि स्पेशली जेवण खूप छान होतं. तर आता तुमच्याकडून ऐकायचं आहे या फार्म हाऊसबद्दल आणि बुकिंग कसं करावं, किती दिवस आधी करता येईल वगैरे. आता आपलं बुकिंग हे 1 महिना अगोदर करावं लागते
कारण की माझ्या बुकिंग भरपूर असतात त्यासाठी. आणि आपलं चार्जेस आहेत 1800 रुपये पर पर्सन 24 आवर्ससाठी. त्याच्यामध्ये विथ मील आणि इन्क्लुडिंग रूम वगैरे सर्वच आहे. आणि तुमचं जे रूम सर्व्हिस आहे ते पण खूप छान होतं, क्लीनलीनेस भरपूर ठेवलाय. जेवणाबद्दल काय सांगाल? जेवण हे आपलं घरगुती असते, हे सर्व आमची घरचीच माणसं बनवतात असं. आणि आमच्या वाडवळी पद्धतीचं जेवण असते. आणि हे सगळं तुम्ही खूप छान मेंटेन केलंय. तर मी 1-2 व्हिडिओजमध्ये असं पाहिलं की लग्नाला वगैरे पण देता, सो त्याबद्दल काही सांगाल का? हां, लग्नाच्या बुकिंग्स म्हणजे वगैरे असतात भरपूर आपल्याकडे, पण त्या अगोदर पहिलं म्हणजे लग्नाच्या बुकिंग 6 महिना अगोदर पहिला करावं लागतं. डेस्टिनेशन वेडिंग वगैरे असेल हो तसं. हो. आणि इथे ही बाग दिसते, भरपूर चिकू आहेत. तर हे चिकू म्हणजे आम्ही आता लहान असल्यापासून ही चिकूची झाडं आहेत. ही चिकूची झाडं जवळजवळ 35 वर्षे झालेली जातात. आणि तुम्ही मूळचे वाणगावचेच का? आम्ही मूळचे विरारचे. अच्छा, मग इथे हे आमच्या वडिलांनी प्रॉपर्टी घेतली होती, ती आता आम्ही सर्व सांभाळतो. आणि आमचा आता बिझनेस हा 8 ते 10 वर्षापासून आहे. ओके. आणि येण्यासाठी कसं सुविधा आहे? येण्यासाठी म्हणजे आपल्याला चर्चगेटपासून डहाणूपर्यंत लोकल असतात. ते लोकल म्हणून तुम्हाला वाणगाव स्टेशनला उतरावं लागते आणि मग तिथून तुम्ही बाय ऑटो येऊ शकता. अगदी कन्व्हिनियंट आहे ट्रॅव्हल वगैरे हे. आणि मेंटेन कसं काय करता? सगळं खूप छान दिसतंय, स्वच्छ दिसतंय. तर या सगळ्या गोष्टींची कशी काळजी घेतली जाते? मेंटेन म्हणजे आता आमचे स्वतः वडील लक्ष देतात, त्यांच्याबरोबर माणसं असतात त्यांची बरोबर, आणि तेच सर्व करतात. ओके. काका, तुम्ही काय सांगाल या रिसॉर्ट बद्दल? या रिसॉर्टचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे, एखाद्या जेवणाची क्वालिटी आणि आम्ही स्वतः लक्ष देतो. दुसरं क्लिनिंग, म्हणजे कागद जरी पडला तरी मला चालत नाही, मी स्वतः उचलतो. आणि बाथरूमवर वगैरे चकाचक म्हणजे मी स्वतः बघतो. माझ्या माणसानं तीच पद्धत आहे. म्हणजे माझ्यापेक्षा मग त्यांना कळतं का मालक स्वतः हे करतात, तर आपल्याला पण स्वच्छता ठेवणं भाग आहे. आणि आपलं स्वतःचं लक्ष असल्यामुळे कामगार वर्ग पण स्वच्छता येते, त्यांना माहिती आहे कसं असतं लागतं ते. पाणी आम्ही क्लोरीन न टाकता देतो. ते पण एक पार्टी गेली का पाणी चेंज करतो. त्याप्रमाणे आता एक पार्टीसाठी बेड बिछाने वगैरे जे बेडशीट वगैरे असतात त्या पण आम्ही तुम्ही गेल्यानंतर दुसऱ्या पार्टीला लगेच क्लीन दुसऱ्या वेगळ्या, म्हणजे एवढं क्लिनिंग राहतं. कारण त्याचं मळ खाऊ इतर ठिकाणी तुम्हाला ते वापरलेलंच मिळणार, पण आमचा तो प्रकार नाही. तुम्ही म्हटलं आल्यानंतर तुम्ही ती स्वच्छता बघितली आणि कसं रूम वगैरे टकाटक होत्या. खूप छान वापरल्यानंतर काय तो विषय आम्ही येऊच शकत नाही आतमध्ये, त्यामुळे काय नाही. पण असं तुम्ही गेल्यानंतर लगेच पाणी चेंज, त्यानंतर दुसऱ्या पार्टीला दुसरा पाणी, परत क्लोरीन न टाकता, आणि बेडशीट वगैरे स्वच्छ आणि क्लिनिंग, उशीची कवरं म्हणा हे म्हणा. आणि आमचं साफसफाई पहिलं आणि जेवण 2 क्वालिटीवर आमचं फार लक्ष. त्यामुळे जे गेलेले असतात आमच्याकडनं ते कुठेच जात नाही, कारण दुसऱ्या ठिकाणी मालकाचं लक्ष नसतं. ते म्हणजे कामगारावर देतात. कामगार ते कामगार शेवटी त्यांना काय पडलं. पण माझं टेबल पण पुसण्याची मी तयारी असते मालकांची, कारण त्यांना माहिती आहे मालक पुसण्यापेक्षा मी आमचे कामगार लोक पहिले करतात. मग आणि वगैरे लगेच म्हणजे तुम्हाला कुठेच कमी नाही पडणार. कोणती गोष्टी मागत लहान मुलं घेऊन येतात बायका, त्यांना पण दूध सगळं प्रकार आपल्या घरात होतो. आणि एका वेळी एकच पार्टी असते म्हणजे आता 2 घेणार. आता दुसरा पण आमचा स्विमिंग पूल आणि रूम वगैरे सगळं आता 15 दिवसात दुसरं. तो जरा डीप आहे ना स्विमिंग पूल, मला वाटतं तो थोडा डीप, 5 फीट पर्यंत तेवढा. आणि म्हणजे क्लिनिरिटी आणि स्वच्छता. आम्ही जी पार्टी येतो त्यांच्याबरोबर जी वागण्याची पद्धत आमची असते ती घरच्यासारखी. म्हणजे आल्यात तुम्ही वेगळे आम्ही वेगळे असं नाही. तुम्ही आमच्या किचनपर्यंत पण येऊ शकता. हा एक मेन आहे, काय द्यायचं काय घ्यायचं. आणि फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवायला दिलेलं. आणि अजून एक विचारायचं, बार्बिक्यू काल खूप छान मॅरिनेट वगैरे करून दिलेलं, तर त्याबद्दल थोडं बार्बिक्यूचं सांगा. आणि दुसरं बार्बिक्यू म्हणजे आम्ही कसं माहिती आहे का, बार्बिक्यूचा सेटअप आम्ही सर्व करून देतो रिक्वायरमेंट प्रमाणे. तुम्ही आम्हाला सांगितलं रिक्वायरमेंट आमची आहे बार्बिक्यूची, मग त्याप्रमाणे आम्ही सेटअप करून देतो. आणि मग आमची माणसं असतात किंवा मग स्वतः जे असतात गेस्ट ते स्वतः बनवतात. स्वतः बनवण्यात मला वाटतं जास्त मजा आहे, कारण आपण रोज काय घरी रोज हे पदार्थ करत नाही, सो ते. आणि स्टार्टर काल भरपूर दिलेला, म्हणजे वडापाव असेल, कांदा भजी, चिकन फ्राय वगैरे, तर त्याबद्दल थोडं सांगा. स्टार्टर म्हणजे आम्ही कसं आता जेवणाच्या अगोदर पहिला स्टार्टर देतो. ते कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे असते. त्यांना जेवणावरती हवं असेल जेवणावर देतो, नाहीतर आम्ही स्वतः मग त्यांना पहिलं स्टार्टर बनवून देतो असं. सो थँक्यू सो मच. आम्हाला तरी प्रॉपर्टी खूप आवडली, म्हणजे असं खूप
फ्रेश वाटलं आल्यानंतर. आपलं सर्व ॲम्बियन्स खूप छान आहे. हा, ॲम्बियन्स छान आहे, झाडं भरपूर आहेत, फोटो काढायला खूप जागा आहेत, सगळ्या कुठल्या कोपऱ्यात उभा राहिला तरी फोटोज छान येते. स्विमिंग पूल छान आहे आणि जे क्लिनलीनेसचं तुम्ही सांगितलं, काल आम्ही पूलमधून आलो लगेच त्यांनी साफ करून घेतलेलं, परत जेवल्यानंतर लगेच टेबल क्लिनिंग वगैरे. सो या सगळ्या गोष्टी खूपच छान आहेत, तर आम्ही नक्कीच सगळ्यांना रेकमेंड करूच. थँक्यू. येस, चालेल, थँक्यू सो मच. तर लंचसाठी देखील मेनू खूपच खास होता. इथे तुम्ही पाहू शकता सॅलाड दिलेला आहे, त्यानंतर चपात्या दिल्या होत्या, रात्री भाकऱ्या होत्या तर दुपारी चपात्या त्यांनी आम्हाला दिलेल्या. त्यानंतर इथे राईस आहे आणि पुढे आहे हे मटनची ग्रेव्ही दिली होती, छान होतं मटन, एकदम टेस्टी असं. आणि इथे चिकन देखील दिलेलं, कारण बरेच जण मटन खात नाहीत, सो तसं आम्ही काउंट दिलेला मटन आणि चिकनचा, सो त्यानुसार त्यांनी दिलं. आणि हे खूप छान होतं, जिरा असं चिकन रोस्ट फ्राय टाईप, मस्त वाटलं, काहीतरी वेगळं असं टेस्ट करायला. डाळ दिलेली आणि भरपूर सारे गुलाबजाम दिलेले आणि यानंतर पण त्यांनी गुलाबजाम रिपीट आणून दिली. सो असं छान होतं. त्यानंतर ही माझी प्लेट आहे, मटन घेतलं आहे आणि स्पेशली नळी घेतलेली आहे. त्यानंतर चिकन घेतलं आहे थोडं टेस्टसाठी आणि हे चिकन जे रोस्ट दिलेलं ते, गुलाबजाम आहे, चपाती आहे, सॅलड आहे. सो निसर्गाच्या सानिध्यात खायला खूप मजा आली. आणि वर्तक रिसॉर्ट, थँक्यू सो मच फॉर ऑल दिस वंडरफुल मेमरी.